पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 35 कोटी रुपयांचा निधी वापरलाच नसल्याचा ठपका धर्मादाय आयुक्तांच्या अहवालामध्ये ठेवण्यात आला। या लोकशाही मराठीच्या वृत्ताची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दखल घेत मंगेशकर रुग्णालयावर संताप व्यक्त केला आहे। दरम्यान अजित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात। रुग्णालयासाठी जो 30 कोटींचा निधी दिलेला होता 30 कोटींचा निधी दिलेला होता तो त्यांनी वापरला तो नाही ते अशी सूचना ऐक ती पण माहिती ऐक जरा तुझ्याच चॅनलला आम्ही बघितली ते माहिती अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत। तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत ते जनतेच्या करतायत ना। आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।